Hi students, in last lecture we have seen how to find the velocities, final velocities after collision for two bodies in head-on elastic collision. What is meant by the head-on elastic collision? The collision in which the two bodies move along the straight line before collision and after collision. Such collision is called as the head-on elastic collision. In this collision, if u1 and u2 are initial velocities of two bodies and v1 and v2 are final velocities of two bodies, then we have seen how to find v1 and v2 by using u1 and u2. v1 is the final velocity of the first body and v2 is the final velocity of the second body, and v1 can be found by using the formula v1 is equal to m1 minus m2 upon m1 plus m2 into u1 plus 2m2 upon m1 plus m2 into u2. Okay, then v2 can be found by using the formula v2 is equal to 2m1 upon m1 plus m2 into u1 plus m2 minus m1 upon m1 plus m2 into u2. काल आपण v1 आणि v2 हे कसे फाइंड आउट करायचे याचे हे दोन फॉर्म्युले बघितलेले आहेत. त्यानंतर आपण पुढे काय पाहिलं होतं, डिफरंट केसेस बघितलेल्या होत्या. त्या डिफरंट केसेसमध्ये जर दोन बॉडीज आहेत आणि त्यांचे मासेस सेम आहेत, m1 आणि m2 सेम आहेत आणि ते कोलाइड होत आहेत असे मासेस, तर त्या केसमध्ये फायनल व्हेलॉसिटी v1 आणि v2 काय असतील हे आपण पाहिलेलं आहे. या केसमध्ये फायनल व्हेलॉसिटी v1 ही काय असेल सांगा मला, इक्वल टू u1 आणि v2 इक्वल टू काय असेल, v1 इक्वल टू असेल u2 आणि v2 इक्वल टू काय असेल u1. म्हणजे ज्या वेळेस दोन बॉडीजचे मासेस सेम असतात त्यावेळेस फर्स्ट बॉडीची फायनल व्हेलॉसिटी इक्वल टू काय असते, सेकंड बॉडीची इनिशियल व्हेलॉसिटी, आणि सेकंड बॉडीची फायनल व्हेलॉसिटी इक्वल टू काय असते, फर्स्ट बॉडीची इनिशियल व्हेलॉसिटी. ओके, त्यानंतर आपण पाहिलं की जर दोन मासेस इक्वल आहेत आणि सेकंड बॉडी रेस्टमध्ये आहे, सेकंड ऑब्जेक्ट रेस्टमध्ये आहे, दोघांचे मासेस सेम आहेत, इकडनं एक ऑब्जेक्ट गेला, ह्याला जाऊन कोलाइड झाला, तर काय होतं, तर जो कोलाइड झाला होता फर्स्ट ऑब्जेक्ट तो रेस्टमध्ये जातो, म्हणजे त्याची फायनल व्हेलॉसिटी ही किती होते, 0 होते, आणि ज्याला कोलाइड झाला तो ऑब्जेक्ट फर्स्ट ऑब्जेक्टच्या इनिशियल व्हेलॉसिटीनं पुढे जातो. म्हणजेच फर्स्ट ऑब्जेक्टची फायनल व्हेलॉसिटी होते 0 आणि सेकंड ऑब्जेक्ट जो आहे त्याची फायनल व्हेलॉसिटी v2 इज इक्वल टू काय असते, u1. त्यानंतर नेक्स्ट आपण केस एक पाहिली होती, त्याच्यामध्ये सपोज u2 0 आहे, म्हणजे सेकंड बॉडी जी आहे ती रेस्टमध्ये आहे आणि सेकंड बॉडीचं मास m2 इज व्हेरी व्हेरी लार्ज दॅन m1. म्हणजे तुम्हाला काय सांगितलं आहे की सेकंड ऑब्जेक्टचं मास खूप जास्त आहे कोणापेक्षा, फर्स्ट ऑब्जेक्टपेक्षा, आणि सेकंड ऑब्जेक्ट इनिशियली रेस्टमध्ये आहे. आता याच्यासाठी मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगितलं होतं. त्या एक्झाम्पलमध्ये काय सांगितलेलं की सपोज एखादा बॉल आहे, तो बॉल आपण वॉलवर फेकला तर काय होईल सांगा मला, वॉलकडे टाकल्यानंतर तो बॉल ज्या स्पीडनं वॉलकडे गेला त्या स्पीडनं तो कोलिजन झाल्यानंतर रिटर्न फिरेल. बघा, आपण काय करतो, भिंतीवर बॉल मारतो आणि त्यानंतर तो बॉल परत आपल्याकडे येतो आणि आपण कॅच करतो, बरोबर. म्हणजे काय, तो ज्या स्पीडनं गेला त्या स्पीडनं तो रिटर्न आला, म्हणजेच त्याची एनर्जी लॉस झाली नाही. इनिशियल कायनेटिक एनर्जी बिफोर कोलिजन आणि फायनल कायनेटिक एनर्जी आफ्टर कोलिजन इथे दोन्ही कशा असतात, सेम असतात. म्हणजे या बॉलचं वॉलसोबत होणारं हे कोलिजन आहे, हे कसलं कोलिजन आहे, इलास्टिक कोलिजन आहे. मग इथं काय झालं, तर बॉल ज्या स्पीडनं गेला त्या स्पीडनं तो रिटर्न आला, म्हणजेच u1 आणि v1 हे, म्हणजे v1 म्हणजे काय, त्या बॉलची फायनल व्हेलॉसिटी, u1 म्हणजे काय, बॉलची इनिशियल व्हेलॉसिटी, दोन्ही कशा असणार आहेत, इक्वल आणि अपोजिट असतील. म्हणजे v1 इक्वल टू असेल मायनस u1. ओके, v1 इक्वल टू काय असेल, मायनस u1. आता वॉलचं काय झालं, तर u2 0 होती, u2 म्हणजे काय, तर वॉलची इनिशियल व्हेलॉसिटी ही किती होती, 0 होती. त्यानंतर बॉल त्या वॉलसोबत कोलाइड झाला
पण कोलिजन झाल्यानंतर वॉल परत रेस्टमध्येच राहिली, म्हणजे वॉल मोशनमध्ये गेली का? नाही. म्हणजे आफ्टर कोलिजन सुद्धा त्या वॉलची व्हेलॉसिटी किती आहे? 0च आहे. म्हणजे वॉलची इनिशियल व्हेलॉसिटी, फायनल व्हेलॉसिटी दोन्ही पण किती आहेत? 0 आहेत. म्हणजे U2 आणि V2 हे दोन्ही पण किती असतील? 0 असतील. आणि V1 इज इक्वल टू काय असणार आहे? -U1. ओके. आता याच्यानंतर आज आपण नेक्स्ट पॉईंट बघतो आहोत बघा, कोलिजन इन 2 डायमेन्शन्स. नेक्स्ट पॉईंट कोणता आहे आपला? कोलिजन इन 2 डायमेन्शन्स. आत्तापर्यंत आपण जे पाहिलं ते कसलं होतं कोलिजन? एका स्ट्रेट लाईनवरचं कोलिजन होतं. म्हणजे 2 स्पियर आहेत, कोलाइड होतात आणि परत ते एका स्ट्रेट लाईनवरच पुढे मोशनमध्ये जातात. अशा प्रकारचं कोलिजन कोणतं होतं? तर हेड ऑन इलास्टिक कोलिजन. आणि हेड ऑन इलास्टिक कोलिजन जे आहे ते कशावर आहे? अलॉंग द स्ट्रेट लाईन. म्हणून त्याला आपण काय म्हणतो? 1 डायमेन्शनल कोलिजन. 1 डायमेन्शनल म्हणजे काय? तर जर 2 बॉडीज किंवा एखाद्या बॉडीचं मोशन हे अलॉंग द स्ट्रेट लाईन होत असेल तर त्याला लिनियर मोशन किंवा 1 डायमेन्शनल मोशन असं म्हटलं जाईल. आणि ज्यावेळेस एखाद्या बॉडीचं मोशन हे प्लेनमध्ये होतं आहे, प्लेनमध्ये म्हणजे XY प्लेन आहे, YZ प्लेन आहे, ZX प्लेन आहे, अशा प्लेनमध्ये होत असेल, ओके, तर त्या मोशनला काय म्हणायचं? 2 डायमेन्शनल मोशन. ओके. ज्यावेळेस एखाद्या ऑब्जेक्टचं मोशन हे एखाद्या प्लेनमध्ये होतं त्यावेळेस त्या मोशनला काय म्हटलं जाईल? 2 डायमेन्शनल मोशन. मग आता 1 डायमेन्शनल मोशन बघितल्यानंतर आपल्याला काय बघायचं आहे? तर कोलिजन इन 2 डायमेन्शन्स. आता 2 डायमेन्शनल कोलिजनमध्ये बघा, सपोज आपण एक स्पियर काढला इथे. हा जसा आपला स्पियर A होता तसाच हा एक स्पियर A आहे. त्यानंतर सपोज हा दुसरा एक स्पियर B आहे. दोघांचे मासेस डिफरंट आहेत. बघा, पहिला एक स्पियर आहे त्याचं मास किती असेल? सपोज M1. सेकंड स्पियर आहे त्याचं मास किती असेल? M2. M1 आणि M2 हे काय आहेत? 2 स्पियर्सचे मासेस आहेत. आता हे जे कोलिजन आहे, इथं जे कोलिजन झालं त्या कोलिजनमध्ये सपोज मी इथे एक अशी हॉरिझॉन्टल लाईन काढते. ही जी हॉरिझॉन्टल लाईन आहे ती या दोघांच्या सेंटर्समधून पास होते आणि या लाईनला लाईन ऑफ इम्पॅक्ट असं म्हटलं जाईल. या लाईनला नाव काय असेल? लाईन ऑफ इम्पॅक्ट. ओके. ह्या लाईनला काय म्हणायचं आहे? लाईन ऑफ इम्पॅक्ट. त्यानंतर नेक्स्ट इथे मी एक लाईन काढते आहे आणि ती लाईन तुम्हाला लक्षात आलं असेल बघा, या 2 स्पियरच्या पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट, इथं हा जो पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे त्याच्यामधून पास होते आणि ही जी लाईन आहे या लाईनला म्हटलं जाईल कॉमन टँजंट. इट इज अ टँजंट. आता इथे आपण बघितलं तर या प्रकारचं 2 डायमेन्शनल मोशन डिस्क्राईब करण्यासाठी आपण काय करतोय? तर 2 लाईन्सचा यूज करतोय. 2 म्युच्युअली परपेंडिक्युलर लाईन्स आहेत. एक आहे लाईन ऑफ इम्पॅक्ट आणि दुसरी कोणती आहे? कॉमन टँजंट. आता याच्यामध्ये काय होतं बघा, इथं हा जो मास आहे M1 याची इनिशियल व्हेलॉसिटी सपोज अशी आहे, इकडे U1. त्यानंतर इकडे सपोज असेल त्याची फायनल व्हेलॉसिटी V1. त्यानंतर इथे सपोज आहे सेकंड स्पियरची इनिशियल व्हेलॉसिटी U2 आणि त्यानंतर इकडे त्याची फायनल व्हेलॉसिटी असेल V2. हा जो अँगल U1नी तयार केलेला आहे हा अँगल असेल α1, हा अँगल असेल α2 आणि हे जे अँगल आहेत ते आहेत β1 आणि β2. ओके. बघा काय काय सांगितलेलं आहे. 2 स्पियर आहेत. 2 स्पियर हे एका स्ट्रेट लाईनवर जात आहेत असं आपल्याला दिसतंय, पण ते ॲक्च्युली तसं नाही. 2 डायमेन्शनल मोशनमध्ये आपण 2 लाईन्स घेतल्या आहेत. 2 लाईन्स म्हणजे इथं प्लेन तयार झाला. ओके. जसं आपण XY प्लेन वगैरे घेतो तसा इथे एक प्लेन आहे आणि हे 2 म्युच्युअली परपेंडिक्युलर ॲक्सिस आहेत. आणि हा स्पियर जो आहे फर्स्ट स्पियर A त्याची इनिशियल व्हेलॉसिटी U1 आहे. म्हणजे हा स्पियर या डायरेक्शनमध्ये असा ट्रॅव्हल होतो, म्हणजे हा स्पियर इकडनं असा इकडे आलेला आहे. त्यानंतर U2 म्हणजे काय आहे? तर इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ द सेकंड स्पियर ऑफ मास M2. म्हणजे हा स्पियर जो आहे तो इकडनं आलेला आहे आणि किती व्हेलॉसिटीनं आलेला आहे? U2 या व्हेलॉसिटीनं आला आहे.
आणि त्यानंतर इकडनं एक स्पियर आला, इकडनं एक स्पियर आला, दोघांचे स्पीड डिफरंट आहेत. मग त्या दोन बॉडीज काय झाल्या, कोलाइड झाल्या. कोलिजन झालं, कोलिजन झाल्यानंतर दोन बॉडीज परत इकडे मूव्ह झाल्या. हा स्पियर या साईडला मूव्ह झाला, हा स्पियर या साईडला मूव्ह झाला. ओके, तर हा जो इथं U1 म्हणजे काय, इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ द स्पियर 1. ओके, V1 म्हणजे काय, फायनल व्हेलॉसिटी ऑफ द स्पियर 1 आफ्टर कोलिजन. त्यानंतर U2 म्हणजे काय, इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ द स्पियर 2 बिफोर कोलिजन. आणि V2 म्हणजे काय असेल, फायनल व्हेलॉसिटी ऑफ द स्पियर आफ्टर कोलिजन. ओके, त्यानंतर M1 अँड M2 आर द मासेस ऑफ द टू स्पियर. Alpha 1 and Alpha 2 are the angles made by the initial velocities of the two spheres with the line of impact. ही जी लाईन ऑफ इम्पॅक्ट आहे त्या लाईन ऑफ इम्पॅक्ट सोबत U1 ने किती अँगल तयार केलेला आहे, अल्फा 1. U2 ने किती अँगल केला आहे, अल्फा 2. म्हणजे अल्फा 1 इज द अँगल मेड बाय इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ द फर्स्ट स्पियर विथ द लाईन ऑफ इम्पॅक्ट. Alpha 2 is the angle made by the initial velocity of the second sphere with the line of impact. त्यानंतर beta 1 is the angle made by final velocity after collision of the first sphere with the line of impact, and beta 2 is the angle made by the final velocity of the second sphere with the line of impact. ओके, तर आता इथं याच्यामध्ये आपल्याला लाईन ऑफ इम्पॅक्ट आणि कॉमन टँजंट हे माहिती असलं पाहिजे की हे काय आहे. आता इथे बघा, हा जो आहे इथं पॉईंट जिथं ते दोन स्पियर कोलाइड झालेले आहेत, या पॉईंटला मी इथं नाव देते काय आहे बघा, पॉईंट ऑफ इम्पॅक्ट. पॉईंट ऑफ इम्पॅक्ट. ओके, जसा लाईन ऑफ इम्पॅक्ट आहे तसा हा काय आहे, पॉईंट ऑफ इम्पॅक्ट आहे. म्हणजे काय काय बघायचं आहे आपल्याला, दोन स्पियर कोलाइड होतात. कोलाइड झाल्यानंतर ज्या पॉईंटमध्ये दोन स्पियर एकत्र येतात त्या पॉईंटला पॉईंट ऑफ इंटरसेक्शन असं आपण म्हणतो आणि त्यालाच आपण पॉईंट ऑफ इम्पॅक्ट असं म्हणतो. ओके, ज्या पॉईंटमध्ये दोन स्पियर कोलाइड झालेत त्या पॉईंटला काय म्हणायचं, पॉईंट ऑफ इम्पॅक्ट. आता कॉमन टँजंट म्हणजे काय, दोन स्पियर कोलाइड झाले, त्यांच्या दोन्ही स्पियरला एक कॉमन टँजंट असेल. जेव्हा ते काय होतील, कोलाइड होतील, त्यावेळेस त्या दोघा स्पियरला एक टँजंट काढली आपण. कोणत्या पॉईंटमधून काढली, तर पॉईंट ऑफ इम्पॅक्टमधून काढली. म्हणजे अ लाईन विच इज ड्रॉन टू द थ्रू द पॉईंट ऑफ इम्पॅक्ट अँड विच इज कॉमन टँजंट फॉर द टू स्पियर्स. ओके, कॉमन टँजंट म्हणजे काय आहे, एक टँजंट आहे. ती टँजंट कोणत्या पॉईंटमधून काढलेली आहे, पॉईंट ऑफ इम्पॅक्टमधून. आणि ती टँजंट दोन्ही स्पियर्ससाठी, दोन्ही ऑब्जेक्टसाठी कशी आहे, ती कॉमन आहे आणि तिला आपण काय म्हणतोय, कॉमन टँजंट असं म्हणतोय. ओके, त्यानंतर लाईन ऑफ इम्पॅक्ट म्हणजे काय बघूया. व्हॉट इज मीन्ड बाय द लाईन ऑफ इम्पॅक्ट. आता बघा, ही जी कॉमन टँजंट आहे त्या कॉमन टँजंटला एक आपण काय काढला, परपेंडिक्युलर काढला. कॉमन टँजंटला काय काढला, एक परपेंडिक्युलर काढला आणि ती जी परपेंडिक्युलर लाईन आहे त्याला काय म्हणायचं, लाईन ऑफ इम्पॅक्ट. ओके, लाईन ऑफ इम्पॅक्ट इज नथिंग बट अ परपेंडिक्युलर ड्रॉन टू द कॉमन टँजंट थ्रू द पॉईंट ऑफ इम्पॅक्ट. पॉईंट ऑफ इम्पॅक्टमधून कॉमन टँजंटला काढलेला परपेंडिक्युलर म्हणजे काय असेल, लाईन ऑफ इम्पॅक्ट. सगळ्यांच्या लक्षात आलं. बघा, व्हॉट इज मीन्ड बाय द पॉईंट ऑफ इम्पॅक्ट, ज्या पॉईंटमध्ये दोन ऑब्जेक्ट काय होतात, इंटरसेक्ट होतात किंवा कोलाइड होतात, त्या पॉईंटला काय म्हणायचं, पॉईंट ऑफ इम्पॅक्ट. त्यानंतर व्हॉट इज मीन्ड बाय द कॉमन टँजंट, अ लाईन विच इज पासिंग थ्रू द पॉईंट ऑफ इम्पॅक्ट ऑफ द टू स्पियर्स and which is tangent to the two spheres is called as the common tangent. Then next is a line of impact. Line of impact means a perpendicular which is drawn to the common tangent through the point of impact. Common tangent ला point of impact मधून perpendicular काढला, त्या लाईनला काय म्हटलंय, line of impact असं म्हटलेलं. ओके, आता इथं बघा, ही जी कॉमन टँजंट आहे ती कॉमन टँजंट कोणत्या ॲक्सिस रिप्रेझेंट करते, वाय ॲक्सिस. आणि लाईन ऑफ इम्पॅक्ट जी आहे ती कोणता ॲक्सिस रिप्रेझेंट करते, एक्स ॲक्सिस.
लक्षात ठेवा, इथे कॉमन टँजंट काय रिप्रेझेंट करते, वाय ॲक्सिस, आणि लाईन ऑफ इम्पॅक्ट काय रिप्रेझेंट करते, एक्स ॲक्सिस रिप्रेझेंट करते. बघा ही जी केस आहे याच्यामध्ये काय होतं तर दोन स्पियर आहेत. हे दोन स्पियर असे स्ट्रेट लाईनवर नाहीच चालले. काय होतं बघा, हे दोन स्पियर्स जे आहेत ते असे मूव्ह होत आहेत का स्ट्रेट लाईनवर, नाही मूव्ह होत. दोघांच्या इनिशियल व्हेलॉसिटीज ज्या आहेत त्या सेम लाईनवर नाही आहेत. ओके, सेम लाईनवर आहेत का, नाही. मग अशा प्रकारचं मोशन की ज्या मोशनमध्ये दोन्ही ऑब्जेक्ट्सपैकी एक कोणताही ऑब्जेक्ट हा सेम लाईनवर मूव्ह होत नाही, त्याची डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी डिफरंट आहे, अशा मोशनला आपण काय म्हणतो, टू डायमेन्शनल मोशन. सपोज हे दोन्ही ऑब्जेक्ट एका स्ट्रेट लाईनवर चाललेत, मोशन कसलं आहे, लिनियर मोशन आहे, म्हणजेच कोणतं, वन डायमेन्शनल मोशन आहे. आता हा ऑब्जेक्ट स्ट्रेट लाईनमध्ये चालला आहे आणि हा ऑब्जेक्ट जो आहे हा इकडनं आला आणि ह्याला इकडे कोलाइड झाला, तर हे मोशन जे आहे हे वन डायमेन्शनल मोशन आहे का, नाही. कसलं मोशन आहे, टू डायमेन्शनल. लक्षात ठेवा, हा ऑब्जेक्ट स्ट्रेट लाईनवरच चालला होता, पण हा ऑब्जेक्ट जो आहे हा इकडनं येऊन ह्याला इकडं कोलाइड झालेला आहे. मग अशा प्रकारचं मोशन हे कसलं मोशन आहे, टू डायमेन्शनल. मग आता इथे काय झालं, यातला एक ऑब्जेक्ट हा स्ट्रेट लाईनवर मूव्ह होत होता आणि यातला हा सेकंड ऑब्जेक्ट जो आहे हा स्ट्रेट लाईनवर मूव्ह होत नाही, हा एका वेगळ्या लाईनवर एका वेगळ्या डायरेक्शनमध्ये मूव्ह होतो. ओके, मग अशा प्रकारचं मोशन म्हणजे काय, टू डायमेन्शनल मोशन. ओके, तर आता याच्यामध्ये आता असं पॉसिबल आहे की बाबा हा ऑब्जेक्ट आहे हा याला असा कोलाइड झाला, किंवा असंही होऊ शकतं की हा ऑब्जेक्ट जो आहे हा सेकंड ऑब्जेक्ट आहे, हा वरून खाली असा येत होता इकडे, आणि हा जो ऑब्जेक्ट आहे हा असा स्ट्रेट जातोय. ओके, हा फर्स्ट ऑब्जेक्ट हा स्ट्रेट चाललाय आणि हा ऑब्जेक्ट जो आहे हा इकडनं येऊन ह्याला कोलाइड झाला आणि त्यामुळे या दोघांचं काय झालं, कोलिजन झालं. म्हणजे दोन्हीपैकी कोणताही एक ऑब्जेक्ट हा स्ट्रेट लाईनवर नसला पाहिजे. ओके, त्याची डायरेक्शन डिफरंट असेल तरच कोलिजन इन टू डायमेन्शन पॉसिबल होणार आहे. आता याच्यामध्ये हा ऑब्जेक्ट असा गेला तरी कोलाइड होतोय, किंवा हा ऑब्जेक्ट स्ट्रेट लाईन गेला आणि हा तिरका गेला तरी टू डायमेन्शनल आहे, आणि दोघं सुद्धा असे वेगवेगळ्या डायरेक्शनमध्ये गेले. सपोज हा इकडनं येत होता, हा जो ऑब्जेक्ट आहे हा इकडनं येत होता आणि मग इथं काय झाले, कोलाइड झाले. मग अशा प्रकारचं हे एक एक्झाम्पल आहे की हा जो u1 या व्हेलॉसिटीनं हा ऑब्जेक्ट इकडनं इकडे येतोय, u2 या व्हेलॉसिटीनं हा ऑब्जेक्ट इकडनं इकडे येतोय, आणि दोघांच्या व्हेलॉसिटीज डिफरंट असल्यामुळे पुढे जाऊन त्यांचं काय झालं, कोलिजन झालं. मग काय होणार बघा, हे असे दोन ऑब्जेक्ट इथे येऊन कोलाइड झाले आणि कोलिजन झाल्यानंतर स्ट्रेट लाईनवर गेले का, नाही, असे आले इथं कोलाइड झाले, आणि कोलाइड झाल्यानंतर दोघांनी आपापल्या डायरेक्शन परत काय केल्या, चेंज केल्या. ओके, म्हणजे u1 या व्हेलॉसिटीनं मास m1 ह्या पाथवरून असा इथे आला, u2 या व्हेलॉसिटीनं इथे आला, हा सेकंड ऑब्जेक्ट इथे कोलाइड झाले आणि कोलिजन झाल्यानंतर इथं असं त्यांचं काय झालं, कोलिजन झालं. कोलिजन झाल्यानंतर हा फर्स्ट ऑब्जेक्ट इकडे मूव्ह झाला, सेकंड ऑब्जेक्ट इकडे मूव्ह झाला. ओके, म्हणजे फर्स्ट स्पियर इकडे जाणार आहे, सेकंड स्पियर इकडे जाणार आहे. अशा प्रकारचं मोशन म्हणजे काय, टू डायमेन्शनल मोशन. ह्याच्यामध्ये काय सांगितलं मी, दोन लाईन आपण कन्सिडर करतोय, एक आहे कॉमन टँजंट, दुसरी आहे काय, लाईन ऑफ इम्पॅक्ट. कॉमन टँजंट ही दोन स्पियरला काढलेली टँजंट आहे थ्रू द पॉईंट ऑफ इम्पॅक्ट, आणि लाईन ऑफ इम्पॅक्ट म्हणजे काय आहे, परपेंडिक्युलर ड्रॉन टू द कॉमन टँजंट थ्रू द पॉईंट ऑफ इम्पॅक्ट. ओके, आणि पॉईंट ऑफ इम्पॅक्ट म्हणजे काय, तर द पॉईंट ॲट विच द टू बॉडीज कोलाइड्स, ओके, इज कॉल्ड ॲज द पॉईंट ऑफ इम्पॅक्ट. आता सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये बघा की ज्या वेळेस हे दोन स्पियर अशा प्रकारे कोलाइड होतात त्यावेळेस हा वाय ॲक्सिस घेतला आपण आणि हा एक्स ॲक्सिस घेतला, तर कोलिजन ज्या वेळेस होतं त्यावेळेस बघा, सपोज हे दोन ऑब्जेक्ट काय झाले आहेत इथं असे कोलाइड झाले, दोन स्पियर आहेत हे कोलाइड झाले, तर त्यावेळेस वाय ॲक्सिसवर ह्या दोन बॉडीजवर कोणत्याही प्रकारचं फोर्स ॲक्ट होत नाही. म्हणजेच काय, हे ज्यावेळेस कोलाइड होतील त्यावेळेस ह्यांच्यावर जे फोर्स एक्झर्ट होणार आहे हे एक्सटर्नल फोर्स आहे का, नाही. कोणतं फोर्स आहे यांच्यावर ॲक्ट होणारं, कोणत्याही प्रकारचं फोर्स कॉमन टँजंटवर ॲक्ट होत नाही. आणि ही जी लाईन ऑफ इम्पॅक्ट जी आहे, लाईन ऑफ इम्पॅक्ट याच्यावर ही सिस्टीम कन्सिडर केली जाईल. बघा, हे खूप महत्त्वाचं आहे. ज्या वेळेस तुम्ही हे असं कन्सिडर करताय तर वाय ॲक्सिस जो आहे, वाय ॲक्सिस
त्या ॲक्सिसवर कोणत्याही प्रकारचं फोर्स ॲक्ट होत नाही, म्हणजे कॉमन टँजंटवर कोणत्याही प्रकारचं फोर्स ॲक्ट होत नाही. याचा अर्थ काय, तर ही एक इंडिपेंडंट बॉडी आहे. हा फर्स्ट स्पियर, हा सेकंड स्पियर. फर्स्ट स्पियरवर कोणताही फोर्स ॲक्ट होत नाही, सेकंड स्पियरवर कोणताही फोर्स ॲक्ट होत नाही. म्हणजे हे जे दोन स्पियर आहेत यांच्यावर इकडनं आणि इकडनं कोणताही फोर्स ॲक्ट होत नाही. म्हणजे अपवर्ड डायरेक्शनकडून किंवा डाऊनवर्ड डायरेक्शनकडून कोणतंही फोर्स ह्या स्पियरवर ॲक्ट नाही झालं, ह्या स्पियरवर सुद्धा ॲक्ट नाही झालं. याचा अर्थ काय, तर अलॉंग द वाय ॲक्सिस there is no any force acting on the spheres. y axis वर कोणत्याही प्रकारचं फोर्स स्पियरवर ॲक्ट होत नाही. म्हणजे हा फर्स्ट स्पियर जो आहे त्याचं लिनियर मोमेंटम कन्झर्व केलं जाईल, सेकंड स्पियर जो आहे त्याचं लिनियर मोमेंटम कन्झर्व केलं जाईल. बिकॉज अलॉंग द कॉमन टँजंट देर इज नो एनी फोर्स, एक्सटर्नल फोर्स ॲक्टिंग ऑन द बोथ स्पियर्स. फर्स्ट स्पियरवर कोणताही फोर्स ॲक्ट होत नाही. रिझल्टंट फोर्स ॲक्टिंग ऑन द फर्स्ट स्पियर इज 0. सो द टोटल लिनियर मोमेंटम ऑफ द फर्स्ट स्पियर रिमेन कॉन्स्टंट. सिमिलरली आपण असं सांगू शकतो की अलॉंग द सेकंड स्पियर देर इज नो एनी एक्सटर्नल फोर्स अलॉंग द कॉमन टँजंट, सो द लिनियर मोमेंटम ऑफ द सेकंड स्पियर ऑल्सो गेट कन्झर्व्ड. हे झालं अबाउट वाय ॲक्सिस. ओके, आता अबाउट एक्स ॲक्सिस काय होतं, म्हणजे अबाउट लाईन ऑफ इम्पॅक्ट काय होतं. तर बघा, दोन स्पियर आहेत, हे कोलाईड झाले, हे अलॉंग द लाईन ऑफ इम्पॅक्ट कोलाईड झालेत. म्हणजे दोन स्पियर काय झालेले आहेत, कोलाईड, पण त्यांचं कोलिजन कोणत्या लाईनवर आहे, तर अलॉंग द लाईन ऑफ इम्पॅक्ट आहे. म्हणजे हा ॲक्सिस कोणता इथला, एक्स ॲक्सिस. म्हणजे एक्स ॲक्सिसवर तिथं एक फोर्स प्रेझेंट आहे आणि ते फोर्स कोणता आहे सांगा मला, तर म्युच्युअल फोर्स आहे. त्या दोन स्पियर्समधलं कोणतं फोर्स आहे, ते म्युच्युअल फोर्स आहे, एकमेकांच्यावर एक्झर्ट झालेलं फोर्स आहे. म्हणजे ज्यावेळेस कोलाईड होतील त्यावेळेस हा स्पियर या स्पियरवर फोर्स एक्झर्ट करेल आणि हा स्पियर या स्पियरवर फोर्स एक्झर्ट करेल. ओके, आणि हे दोन्ही स्पियर्स फोर्सेस कसे असतील, इक्वल अँड अपोजिट असतील. म्हणजे अलॉंग द लाईन ऑफ इम्पॅक्ट देर इज वन फोर्स ॲक्टिंग बिटवीन द टू स्पियर्स विच इज द म्युच्युअल फोर्स बिटवीन द टू स्पियर. ह्या स्पियरनं याच्यावर एक्झर्ट केलेलं आणि या स्पियरनं याच्यावर एक्झर्ट केलेलं, अशा प्रकारचं हे म्युच्युअल फोर्स तिथे प्रेझेंट आहे. कोणत्या लाईनवर, लाईन ऑफ इम्पॅक्टवर. मग आता ह्या दोन बॉडीज एकमेकांसोबत इथे इंटरॅक्ट होतात अलॉंग द लाईन ऑफ इम्पॅक्ट. मग आता इथे आपण लॉ कसा अप्लाय करणार बघा, तर अलॉंग द एक्स ॲक्सिस टोटल लिनियर मोमेंटम ऑफ सिस्टीम रिमेन कॉन्स्टंट. म्हणजे वाय ॲक्सिसवर इंडिपेंडंट बॉडीजचं मोमेंटम कॉन्स्टंट राहतं आणि एक्स ॲक्सिसवर टोटल सिस्टीमचं मोमेंटम कॉन्स्टंट राहतं. ओके, तर आता इथे मी सांगते बघा. फर्स्ट आपण म्हणूयात अलॉंग वाय ॲक्सिस दॅट इज टँजंट. अलॉंग वाय ॲक्सिस दॅट इज टँजंट, इथे आपण असं म्हणू शकतो, नो फोर्स ॲक्टिंग ऑन tangent. Okay, so linear momentum of individual sphere, so linear momentum of individual spheres remain constant. बघा काय सांगितलेलं आहे, वाय ॲक्सिसवर म्हणजेच कॉमन टँजंटवर काय होतं, कोणत्याही प्रकारचं फोर्स ॲक्ट होत नाही. दोन स्पियर ज्यावेळेस कोलाईड होतात त्यावेळेस अशा प्रकारचं फोर्स कोणतंही एक्झर्ट झालं नाही. त्यामुळे ह्या बॉडीचं लिनियर मोमेंटम कॉन्स्टंट राहील, ह्या बॉडीचं लिनियर मोमेंटम कॉन्स्टंट राहील. म्हणून इथे काय लिहिलं आहे, नो फोर्स ॲक्टिंग ऑन द टँजंट, सो लिनियर मोमेंटम ऑफ इंडिव्हिज्युअल स्पियर रिमेन कॉन्स्टंट. सो फॉर स्पियर वन जो आहे त्याच्यासाठी आपण कसं लिहू शकतो बघा. हा जो स्पियर 1 आहे त्याच्यासाठी इक्वेशन काय येईल बघा. स्पियर 1चं इनिशियल मोमेंटम आणि फायनल मोमेंटम दोन्ही कसे असतील, इक्वल असतील. P1 इज इक्वल टू आपण म्हणूयात P2. स्पियर 1चं P1 इक्वल टू काय असेल, P2. तर आता हे कुठं आहे, तर अलॉंग द कॉमन टँजंट. अलॉंग द काय आहे सांगितलंय मी, कॉमन टँजंट.
मग आता कॉमन टँजंट जर तुम्ही घेत असाल तर काय येईल सांगा मला. आता इथे लक्ष द्या सगळ्यांनी, हा U1 आहे, हा अँगल किती आहे इथं α1. ह्या U1चा हा कोणता कॉम्पोनंट येईल तर कॉस, म्हणजे असेल U1 कॉस α1. हा व्हर्टिकल कॉम्पोनंट जो आहे तो कोणता असेल U1 साइन α1. बरोबर, हा U1 आहे, याचा हा कॉम्पोनंट असेल U1 साइन α1, हा असेल U1 कॉस α1. सिमिलरली जर तुम्ही इथे U2 घेतलात, हा असेल सपोज U2 आणि हा अँगल आहे सपोज α2, तर व्हर्टिकल कॉम्पोनंट झाला U2 साइन α2 आणि हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट झाला U2 कॉस α2. ओके, तर आता याच्यामध्ये P1 इक्वल टू P2 लिहायचं आहे मला, म्हणजेच व्हर्टिकल कॉम्पोनंट घ्यायचे आहेत. कोणता ॲक्सिस घेतला आहे मी, वाय ॲक्सिस. मग वाय ॲक्सिसवरचा तुम्हाला कॉम्पोनंट घ्यायला लागेल व्हेलॉसिटीचा. म्हणजे इथे तुम्ही काय लिहिणार, M1 इंटू U1 अलॉंग वाय ॲक्सिस इज इक्वल टू M1 इंटू V1 अलॉंग वाय ॲक्सिस. नीट लक्ष द्यायचं आहे. P1 इक्वल टू P2 लिहिलं आहे. स्पियर 1 आहे, त्याचं इनिशियल मोमेंटम काय असेल, स्पियर 1चं मास M1 आणि इंटू इनिशियल व्हेलॉसिटीचा वाय कॉम्पोनंट म्हणजे U1 वाय. त्यानंतर फायनल मोमेंटम M1 इंटू V1 असं असायला पाहिजे, म्हणजे M1 इंटू त्या V1चा वाय कॉम्पोनंट. आता V1चा वाय कॉम्पोनंट घेतला तर कसा येईल बघा सगळ्यांनी. V1 आहे सपोज, V1 कशी दिली आहे आपल्याला, अशी दिली आहे. हा अँगल आहे इथं β1, इकडे आहे V1. मग आता हा जो कॉम्पोनंट आहे तो असेल V1 कॉस β1 आणि हा कॉम्पोनंट आहे तो असेल V1 साइन β1. ओके, अशा प्रकारे इथे कॉम्पोनंट कोणाचे पडले, हे V1चे कॉम्पोनंट. हा हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट कॉस असेल आणि अलॉंग वाय ॲक्सिस कॉम्पोनंट असेल साइन. सिमिलरली β2 ह्याचे जे कॉम्पोनंट आहेत ते कसे येतील बघा. याचा हा कॉम्पोनंट असेल कॉस आणि इकडे व्हर्टिकल कॉम्पोनंट जो असेल तो काय असेल, साइन असेल. ओके, तर याच्यामध्ये P1 इक्वल टू P2 लिहिलं आहे मी. P1 म्हणजे फर्स्ट बॉडीचं इनिशियल मोमेंटम M1 इंटू U1चा वाय कॉम्पोनंट आणि इक्वल टू काय असेल M1 इंटू V1चा वाय कॉम्पोनंट. आता पुढे M1 U1चा वाय कॉम्पोनंट, या U1चा वाय कॉम्पोनंट कोणता आहे, U1 साइन α1. म्हणजे M1 U1 साइन α1 इज इक्वल टू M1 इंटू V1 कुठं आहे बघा, ही V1 आहे. V1चा वाय कॉम्पोनंट कोणता आहे, V1 साइन β1. मग काय येईल M1 V1 साइन β1. ओके, म्हणजे हे मिळालं आपल्याला एक इक्वेशन, फर्स्ट इक्वेशन स्पियर 1 साठी. आता सिमिलरली आपण जर स्पियर 2 घेतला, स्पियर 2, तर स्पियर 2 साठी P1 इक्वल टू P2 असं इक्वेशन मी लिहिलं समजा, तर काय येईल सांगा, M2 U2y इज इक्वल टू काय असेल M2 V2y. म्हणजे M2 इंटू याच्या इनिशियल व्हेलॉसिटी U2चा वाय कॉम्पोनंट इज इक्वल टू M2 इंटू याची फायनल व्हेलॉसिटी V2 त्याचा वाय कॉम्पोनंट. U2चा वाय कॉम्पोनंट हा काय असेल साइन आणि V2चा वाय कॉम्पोनंट हा सुद्धा काय असेल साइन. मग काय येईल बघा, M2 U2 साइन α2 इज इक्वल टू काय असेल M2 V2 साइन β2. ओके, आता हे दोन इक्वेशन्स आपल्याला मिळालेले आहेत कोणत्या ॲक्सिसवर, अलॉंग वाय ॲक्सिस. म्हणजे जर तुम्ही अलॉंग कॉमन टँजंट लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम जर अप्लाय केला तर आपल्याला दोन इक्वेशन्स मिळाले. M1 U1 साइन α1 इज इक्वल टू M1 V1 साइन β1, M2 U2 साइन α2 इज इक्वल टू काय M2 V2 साइन β2. अशा प्रकारे इथे आता आपण काय पाहिलेलं आहे बघा, हे कॉम्पोनंट्स सगळ्यांच्या लक्षात आले असतील. कॉम्पोनंट्स काय काय सांगितले मी, हा आहे U1 आणि U2चा कॉम्पोनंट. इकडे मी V1 आणि V2चे लिहिते म्हणजे लक्षात येईल तुमच्या. हे अशी आहे इकडे V1, हा अँगल जो आहे इथे आहे β1. मग याचे हे दोन कॉम्पोनंट होतील V1 कॉस β1, V1 साइन β1 आणि दुसरा असेल बघा, ही आहे V2, इथे अँगल आहे β2. ह्याचे दोन कॉम्पोनंट V2
साइन बीटा 2 आणि V2 साइन कॉस बीटा 2. ओके, सगळ्यांनी हे पहिल्यांदा नोट करून घ्यायचं आहे. आता यानंतर अलॉंग एक्स ॲक्सिस काय होते आपण बघूयात. along x axis, that is along the line of impact, along the line of impact. along x axis काय होते, along x axis there is mutual force acting between two spheres. So total linear momentum of system remain constant because no external force acting on system. नीट लक्षात घ्यायचं आहे. काय सांगितलेलं आहे बघा की कॉमन टँजंट जी आहे त्या टँजंटवर या दोन स्पियर्सवर कोणताही फोर्स ॲक्ट होत नाही. त्याच्यामुळे दोन्ही स्पियर्सचं मोमेंटम जे आहे ते इंडिव्हिज्युअली कॉन्स्टंट राहतं. पण अलॉंग द लाईन ऑफ इम्पॅक्ट, जसं आपण लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम पाहिला आहे, लाईन ऑफ इम्पॅक्टवर दोन स्पियर कोलाईड होतात, म्हणजे तिथे दोन स्पियरमधलं म्युच्युअल फोर्स प्रेझेंट आहे. पण त्या दोन स्पियरच्या सिस्टीमवर कोणत्याही प्रकारचं एक्सटर्नल फोर्स ॲक्ट होत नाही. म्हणून त्या दोन स्पियर्सवर म्हणजेच टोटल सिस्टीमवर कोणतंही एक्सटर्नल फोर्स ॲक्ट होत नाही आहे. म्हणून लाईन ऑफ इम्पॅक्टवर त्या सिस्टीमचं मोमेंटम काय राहील, कॉन्स्टंट राहील. म्हणजे अलॉंग टँजंट दोन्ही बॉडीजचं मोमेंटम कॉन्स्टंट राहिलं वेगवेगळं, आणि अलॉंग द लाईन ऑफ इम्पॅक्ट टोटल सिस्टीमचं मोमेंटम कॉन्स्टंट राहणार आहे. मग आपण इथे काय म्हणू शकतो, तर इनिशियल मोमेंटम ऑफ द सिस्टीम इज इक्वल टू काय असणार आहे, फायनल मोमेंटम ऑफ द सिस्टीम. इनिशियल मोमेंटम ऑफ सिस्टीम इज इक्वल टू काय असेल, फायनल मोमेंटम ऑफ सिस्टीम. मग आता सिस्टीमच्या मोमेंटममध्ये इनिशियल मोमेंटम काय काय आहेत बघायचे. अलॉंग द लाईन ऑफ इम्पॅक्ट घ्यायचं आहे. आता मघाशी आपण अलॉंग कॉमन टँजंट घेतलं अलॉंग वाय ॲक्सिस, त्यामुळे आपण त्यांचे वाय कॉम्पोनंट घेतलेले होते. आता आपण अलॉंग एक्स ॲक्सिस घेतोय, त्यामुळं सगळ्यांचे आता कोणते कॉम्पोनंट घ्यायचे, एक्स कॉम्पोनंट घ्यायचे. बघा फर्स्ट मी लिहिते m1 u1 x प्लस m2 u2 x इज इक्वल टू m1 v1 x प्लस m2 v2 x. म्हणजे सगळ्यांचे कसले कॉम्पोनंट घेतले, एक्स कॉम्पोनंट. m1 v1 u1 प्लस m2 u2 इज इक्वल टू m1 v1 प्लस m2 v2. हे आपल्याला लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम माहिती आहे. फक्त इथे काय घ्यायचं आहे, एक्स कॉम्पोनंट. m1 इंटू u1चा एक्स कॉम्पोनंट, u1चा एक्स कॉम्पोनंट कोणता आहे, u1 कॉस अल्फा 1, m1 u1 कॉस अल्फा 1 प्लस m2 u2 जो आहे u2 त्याचा कॉस कॉम्पोनंट u2 कॉस अल्फा 2, u2 कॉस अल्फा 2 इज इक्वल टू m1 v1चा एक्स कॉम्पोनंट, v1चा एक्स कॉम्पोनंट v1 कॉस बीटा 1, v1 कॉस बीटा 1 प्लस m2 v2चा एक्स कॉम्पोनंट v2 कॉस बीटा 2. अशा प्रकारे इथे एक रिलेशन मिळालं आपल्याला. जसं आपण m1 u1 प्लस m2 u2 इक्वल टू m1 v1 प्लस m2 v2 लिहितो, तसंच इथे काय आलं, फक्त m1 u1 कॉस अल्फा 1 प्लस m2 u2 कॉस अल्फा 2 इज इक्वल टू m1 v1 कॉस बीटा 1 प्लस m2 v2 कॉस बीटा 2, वेअर
alpha 1 and alpha 2 are angles made by u1 and u2 with line of impact, and beta 1 and beta 2 are angles made by v1 and v2 with the line of impact. आलं लक्षात सगळ्यांच्या? सगळ्यांनी हे नोट करून घ्यायचं आहे. मगाशी आपण पाहिलं अलॉंग एक्स ॲक्सिस काय, वाय ॲक्सिस काय होतं. आता बघितलं अलॉंग एक्स ॲक्सिस काय होतं आहे. आता याच्यामध्ये आणखीन एक फॉर्म्युला तुम्हाला सांगते बघा. कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन, कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन along line of impact, coefficient of restitution along line of impact. आता याचा एक फॉर्म्युला आपण बघूयात. कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन कसा काढला जातो, फॉर्म्युला आहे त्याचा E इक्वल टू काय असतं, v2 मायनस v1 अपॉन u2 मायनस u1 आणि ह्याला साईन कसलं असतं, निगेटिव्ह. बघा E इक्वल टू फॉर्म्युला असतो निगेटिव्ह ऑफ v2 मायनस v1 अपॉन u2 मायनस u1. आता इथे हा जो फॉर्म्युला आपण फाइंड आउट करतोय हा कोणत्या लाईनसाठी आहे, लाईन ऑफ इम्पॅक्टसाठी, म्हणजे एक्स ॲक्सिससाठी आहे. म्हणजे हे सगळे कॉम्पोनंट कसले घ्यायचे, एक्स कॉम्पोनंट घ्यायचे. मग फॉर्म्युला काय येईल बघा, v2चा एक्स कॉम्पोनंट v2 कॉस बीटा 2 आहे, v1चा एक्स कॉम्पोनंट v1 कॉस बीटा 1 आहे, अपॉन u2चा एक्स कॉम्पोनंट u2 कॉस अल्फा 2 आहे, मायनस u1चा कॉस कॉम्पोनंट u1 कॉस अल्फा 1 आहे. ओके, म्हणजे ईचा फॉर्म्युला आपल्याला काय मिळाला, निगेटिव्ह ऑफ इंटू ब्रॅकेट v2 कॉस बीटा 2 मायनस v1 कॉस बीटा 1 अपॉन u2 कॉस अल्फा 2 मायनस u1 कॉस अल्फा 1. ह्याच्यामध्ये काही अवघड नाही आहे. E इक्वल टू मायनस ऑफ v2 मायनस v1 अपॉन u2 मायनस u1 आहे. अलॉंग लाईन ऑफ इम्पॅक्ट करतोय म्हणजे अलॉंग एक्स ॲक्सिस, म्हणून ह्या सगळ्यांचे कसले कॉम्पोनंट घेतलेले आहेत, एक्स कॉम्पोनंट. म्हणजे जर 2 डायमेन्शनल मोशन असेल तर अलॉंग वाय ॲक्सिस फर्स्ट बॉडीचं मोमेंटम कॉन्स्टंट राहील, सेकंड बॉडीचं मोमेंटम कॉन्स्टंट राहील. अलॉंग एक्स ॲक्सिस टोटल सिस्टीमचं मोमेंटम कॉन्स्टंट राहील. आणि कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन हा लाईन ऑफ इम्पॅक्टसाठी या फॉर्म्युल्याने काढला जाईल. ओके, मग अशा प्रकारे आज आपण कोणता पॉईंट कंप्लीट केलेला आहे, तर कोलिजन इन 2 डायमेन्शन. ओके.